मित्रांनो, 17 फेब्रुवारी 2025 सोमवार माघ मासातील पंचमी तिथीच्या दिवशी करा एक जोडी लवंगाचा हा एक उपाय। भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो, आनंदाने तुमचे घर भरून जाईल। बनाल तुम्ही करोडपती। कारण मित्रांनो, यावेळी सोमवारी माघ मासातील पंचमी तिथीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जे की अनेक वर्षांनी आला आहे। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा एक जोडी लवंगाचा उपाय नक्की करायला पाहिजे। तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, केव्हा करायचा, कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, त्या 17 फेब्रुवारी 2025 सोमवार माघ मासातील पंचमी तिथीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे। जर तुम्ही देखील हा उपाय 17 फेब्रुवारी 2025 सोमवार माघ मासातील पंचमी तिथीच्या दिवशी करायचा विचार करत असाल, तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका, त्यानंतर करा। तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल। तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे। त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो। आणखी बरेच दोष असतात, काहीही असू शकते, परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही। 17 फेब्रुवारी 2025 माघ मासातील पंचमी तिथीच्या दिवशी हा एक जोडी लवंगाचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा। मित्रांनो, आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे। तर पहिली गोष्ट मित्रांनो, हा एक जोडी लवंगाचा उपाय कोणासाठी आहे। पहा, येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा एक जोडी लवंगाचा उपाय का केला जातो आहे। हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे, किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे, तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता। हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री हरिविष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत। आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी, घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे, तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा एक जोडी लवंगाचा उपाय विशेष करून करावा। कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते, तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते। त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मोठा असो, लहान असो किंवा मूल असो। ज्याला हा एक जोडी लवंगाचा उपाय समजला आहे, त्याने हा उपाय माघ मासातील पंचमी तिथीच्या दिवशी नक्की करावा। त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल। कारण 17 फेब्रुवारी 2025 सोमवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात। तर चला, आता आपण समजून घेऊ की हा एक जोडी लवंगाचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे। पहा, 17 फेब्रुवारी 2025 सोमवारी हा एक जोडी लवंगाचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी, प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे। आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो, किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो, जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी। तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो, संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत। या वेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल। संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान तुम्ही हा एक जोडी लवंगाचा उपाय करू शकता। आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो, आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो, तर त्या परिस्थितीत काय करावे। पहा, त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही। जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल, जसे की 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तर तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंतही उपाय करू शकता, तरही चालेल। आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता। कारण 17 फेब्रुवारी 2025 सोमवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो। म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा। फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा।
पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता. तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल. जेव्हा सोमवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त एक जोडी लवंगाचा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनात धन वैभवाच्या समस्या दूर होतात. जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता, आर्थिक तंगी चालू असते, अनेक वेळा खूप प्रयत्न करता, मेहनत करता, पण तुम्हाला धन मिळत नाही, तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही, व्यापारात अपयशी ठरता, नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता, कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या सोमवारी नक्कीच करायला हवा. चला जाणून घेऊया पहिला उपाय कोणता आहे. या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम 2 लवंगांची गरज लागेल. आता या 2 लवंगा सोमवारी रात्री झोपण्याआधी शांतपणे घराचे या ठिकाणी फेकून द्या. यामुळे पिढ्यांपर्यंत धन वर्षत राहील. पहा मित्रांनो, जर तुम्ही पैशाबद्दल चिंतेत असाल किंवा जीवनात पैशाची कमतरता खूप जास्त राहते, पैसा वाढत नाही किंवा तुमच्या घरी आजारपण जास्त येते, तर असे समजा की सोमवारसारखा उत्तम दिवस तुम्हाला मिळणार नाही. कारण सोमवारचा दिवस भोलेनाथ आणि माता दुर्गेला समर्पित आहे. पहा, भगवान भोलेनाथ तुमच्या जीवनातील जितकेही संकट आणि विघ्न आहेत ते दूर करतात. आता तुम्हाला सांगते की लवंगाचे जितकेही उपाय तुम्ही कराल ते सर्वात आधी तुमच्या जीवनात चमत्कार दाखवतात. खूप लवकर तुमची अडकलेली कामे होऊ लागतात. तुमचा जो पैसा कुठेतरी अडकलेला असेल तोही तुमच्याकडे येतो. कर्जाची समस्या ज्या लोकांच्या जीवनात खूप आहे किंवा जे लोक कर्ज नको असूनही इतरांकडून कर्ज घेतात, त्या लोकांनी आपल्या घरात या 2 लवंगांचा सोमवारी दिवा लावून वापर करायला हवा. आता तुम्हाला सांगते की हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा आणि कोणता दिवा घ्यायचा. या उपायाने तुम्ही आपल्या जीवनात महाधनी कसे होऊ शकता हेही जाणून घेऊया. पहा, आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला अधिकाधिक पैसा असावा असे वाटते, जेणेकरून तो आपल्या सर्व स्वप्नांना पूर्ण करू शकेल, आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकेल. परंतु आजच्या काळात हे खूप कठीण आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना जीवनातील कोणतीही छोटी समस्या मोठी वाटू लागते. त्याच वेळी जर पैसा असेल तर जीवनातील समस्या देखील मोठ्या वाटत नाहीत. हे पूर्ण सत्य आहे की पैसा सर्व काही नाही, परंतु पैशाविना काहीही नाही. आता पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगितला आहे तो उपाय तुमच्या पैशाला खूप वेगाने वाढवण्याचे काम करतो आणि यामुळे भगवान भोलेनाथही प्रसन्न होतात. याशिवाय एक असा उपाय देखील सांगते ज्यामुळे तुम्ही नजरेच्या दोषापासून दूर राहता. तर चला पहिला उपाय पाहू जो तुम्हाला सोमवारी करायचा आहे. बरं, पहिला उपाय जो तुम्हाला सांगत आहे, हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील बुध खूप मजबूत होईल. पहा, जर तुमच्या कुंडलीत बुध कमजोर असेल तर तुमच्या कामात अडचणी येतात. अनेक लोकांना माहीतही नसते की त्यांच्या कुंडलीत बुध कमजोर आहे. बुध कमजोर असल्याचे संकेत म्हणजे तुमच्या व्यापार किंवा नोकरीत अडचणी येऊ लागतात. आता बुधला मजबूत करण्याचा सर्वात सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्हाला करायचे काय आहे, हिरवी मूग डाळ घ्यायची आहे जी सालीस येते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांनी तिचे सेवन करायचे आहे, म्हणजे सोमवारी हे खायचे आहे. पहा, हा उपाय छोटा वाटू शकतो पण त्याचे फायदे आणि चमत्कार खूप मोठे आहेत. 2 ते 3 सोमवार असे करून पहा. जसेही खा, पण हिरवी मूग डाळ खा. तुम्ही पाहाल की तुमचा व्यापार किंवा नोकरीत खूप लवकर फायदा होऊ लागेल. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत बुध खूप मजबूत होईल. सोमवारी जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा एक छोटा हिरवा कपडा जवळ ठेवा. तो रुमाल असू शकतो किंवा कपड्याचा छोटा तुकडा असू शकतो. जर तुमच्याकडे हिरवे कपडे असतील आणि ते तुम्ही घालू शकता तर ते अजून उत्तम ठरेल. तर हा पहिला उपाय होता जो तुमच्या व्यापाराला वाढवण्यासाठी आणि बुधला मजबूत करण्यासाठी आहे. आता त्या उपायाबद्दल बोलू ज्यात तुम्हाला 2 लवंग घेऊन घरात दिवा लावायचा आहे. सोमवारी हा उपाय कसा करायचा आणि हा उपाय तुमच्या नशिबाला कसा चमकवेल हेही सांगू. तर पहा, भगवान भोलेनाथ जेव्हा कोणावर आपली कृपा करतात तेव्हा त्याच्या घरात अन्नधनाचे भंडार भरतात. त्याच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. भगवान भोलेनाथ जेव्हा कोणावर प्रसन्न होतात तेव्हा झोपलेले भाग्य खूप लवकर जागते, चमकते आणि ज्याच्या नशिबात नसते ते देखील त्या व्यक्तीला मिळते. कारण भोलेनाथ अतिशय दयाळू आहेत आणि तुमच्या जीवनातील संकटांना कसे दूर करायचे हे ते उत्तम प्रकारे जाणतात. समजा तुम्ही भोलेनाथांना तुमची मनोकामना सांगितली आणि हा उपाय केला तर ते तुमच्या जीवनातील कष्ट कधी आणि कसे दूर करतील हे तुम्हालाही कळणार नाही. आजच्या जीवनातील जो दुःख, जो कष्ट तुम्हाला खूप मोठा वाटतो, जो तुम्हाला वाटते की हा दुःख कधीही दूर होणार नाही, त्या मोठ्या दुःखालाही भोलेनाथ दूर करतात.
जेव्हा तुम्ही हा दिव्याचा उपाय करता तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे। सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर मातीचा दिवा असेल तर मातीचा घ्या, अन्यथा तुम्ही पिठाचा दिवाही बनवू शकता। त्या दिव्यात तुम्हाला शुद्ध तूप भरायचे आहे आणि गोल वात लावायची आहे आणि त्यासोबत 2 फुलवाली लवंग घ्यायची आहे। लवंग ही शिव आणि शक्तीचे रूप आहे, म्हणून लवंग कुठेतरी महादेव, माता पार्वती आणि भगवान गणपती यांच्याशी संबंधित आहे, कारण ते त्यांचे माता पिता आहेत। तुम्हाला काय करायचे आहे, 2 फुलवाली लवंग घ्यायची आहे। आता दोन्ही फुलवाली लवंग उजव्या हातात धरून सर्वप्रथम माता पार्वतीचे ध्यान करायचे आहे। नंतर भगवान गणेशाचे ध्यान करा, नंतर माता पार्वतीचे आणि महादेवाचे ध्यान करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा। जर तुम्हाला मंत्र लक्षात राहत नसेल तर मंत्र सोडून फक्त देवाचे ध्यान करा। जर ध्यान राहिले तर खूप चांगले आहे। ओम गंग गणपतये नमः मंत्र 11 वेळा जपायचा आहे आणि नंतर दोन्ही फुलवाली लवंग त्या दिव्यात टाकायची आहे, जो दिवा तुम्ही देशी तुपाने तयार केला आहे। आता हा दिवा तुम्हाला सोमवारच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात संध्याकाळच्या वेळी ठेवायचा आहे। संध्याकाळच्या वेळी दिवा घराच्या मंदिरात ठेवू। 2 दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरही ठेवायचे आहेत। नंतर भगवान गणेशाला प्रार्थना करा, हे विघ्नहर्ता गणेश, माझ्या जीवनातील सर्व धनाशी संबंधित समस्या, माझ्या जीवनातील सर्व दुःख कष्ट हे आता तुम्हीच दूर करा। तुमची कृपा ज्याच्यावर होते त्याच्या जीवनातील मोठ्यातले मोठे संकट एकाच क्षणात दूर होते। माझ्या जीवनातील या संकटांनाही आता तुम्हीच दूर करा आणि तुमची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कायम ठेवा। या प्रकारे तुम्ही भगवान गणेशाला मनापासून प्रार्थना करा आणि नंतर हा दिवा आपल्या घराच्या मंदिरात ठेवा। मुख्य दरवाजावर 2 दिवे ठेवण्याचे कारण असे आहे की तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, ज्या ठिकाणी तुम्ही आत येता आणि बाहेर जाता, त्या ठिकाणी सर्वप्रथम माता लक्ष्मीची दृष्टी पडते। संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी भ्रमण करतात आणि ज्या घराच्या द्वारावर दिवा जळत असतो तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात, म्हणजे अशा घरात माता लक्ष्मी नेहमी येतात। माता लक्ष्मीला जो प्रसन्न करतो त्याच्या घरात सुख, धन, वैभव सहजपणे येते आणि त्याच्या जीवनात धन येण्याचे मार्ग उघडत जातात। प्रथम पूजनीय भगवान गणेशाची पूजा तुम्ही आधीच केली आहे, त्यांच्यासमोर दिवा लावला आहे, तर आता समजा की तुमच्या पूजेत, तुमच्या उपायात तुमच्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही। म्हणून अनेक लोक उपाय तर करतात पण त्याला योग्य प्रकारे करत नाहीत। जर तुम्ही उपाय योग्य प्रकारे केला नाही तर तो यशस्वी होणार नाही। ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला सांगितले आहे त्या प्रकारे तुम्ही उपाय करा आणि मग पहा कसे तुमच्या जीवनात चमत्कार होतात। रातोरात तुम्ही तुमच्या जीवनात मोठा बदल पाहाल। तुमच्या घरात पैसा येईल, तो टिकेलही आणि अनावश्यक खर्च पूर्णतः बंद होईल। त्याचप्रमाणे जे आजारांमुळे त्रस्त आहेत त्यांनी सोमवारी हिरवी मूग डाळ दान करायला हवी। तर चला आता नजरदोष कसा दूर करायचा हे पाहूया। पहा, जर नजर एखाद्या व्यक्तीला, घरातील एखाद्या सदस्याला किंवा पैशाला लागत असेल तर चांगली घरसुद्धा बर्बाद होऊ शकते आणि व्यक्तीला त्रास सुरू होतात। जे लोक समजतात की नजर काय करू शकते ते नेहमी नजर दोष दूर करण्याचे उपाय करतात आणि ज्यांना माहीत नसते त्यांच्या जीवनातील कष्ट वाढतच राहतात। तुम्ही उपाय करत आहात ही चांगली गोष्ट आहे, पण नजर दोष सर्वप्रथम दूर करणे गरजेचे आहे। तर पहा, नजर दोष तुम्ही लवंगानेच दूर कराल। तुम्हाला काय करायचे आहे, 4 फुलवाली लवंग घ्यायची आहे आणि 2 कापुराचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत। संध्याकाळच्या वेळी त्यांना जाळून संपूर्ण घरात फिरावे। संपूर्ण घर म्हणजे जितकेही खोल्या आहेत त्या सर्व ठिकाणी तुम्हाला जायचे आहे आणि त्या लवंग व कापुराचा धूर व्यवस्थित दाखवायचा आहे। घराच्या मुख्य दरवाजावरही जा आणि तिथेही लवंग व कापुराचा धूर दाखवा। पहा, लवंग ही शिव आणि शक्तीचे रूप आहे आणि खूपच चमत्कारी असते। कापुरात खूप ऊर्जा असते, हे महादेवाशी संबंधित आहे आणि कापुराचे इतके चमत्कार आहेत की ते शब्दांत सांगणे खूप कठीण आहे। पण जेव्हा तुम्ही कापुराचे उपाय कराल तेव्हा त्याचे चमत्कार तुम्ही स्वतः पाहाल आणि आम्हाला सांगण्याची गरजही भासणार नाही। जसे तुम्ही लवंग व कापुराचा धूर जाळता आणि संपूर्ण घरात फिरवता, तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचे संचार होते। सकारात्मक ऊर्जा एकदमच तुमच्या घरात वाढते, ज्यामुळे नजर दोष, निगेटिव्ह एनर्जी किंवा वाईट शक्ती तत्काळ तुमच्या घरातून निघून जातात आणि तुमच्या जीवनातील कष्ट ते देखील तुमच्यापासून दूर होतात। मित्रांनो, प्राचीन काळापासूनच दिव्याशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि सनातन शास्त्रांमध्येही दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत। दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात।
दिव्याची ज्योत तेजस्वी होणे किंवा अचानक दिवा विझून जाणे, दिव्याचा तेल संपेपर्यंत तेवत राहणे अशा घटनांद्वारे आपल्याला महत्त्वाचे संकेत मिळतात. जर तुम्ही दिवा एखाद्या विशिष्ट दिशेला ठेवला आणि तो अचानक विझला किंवा एखाद्या दिशेला दिवा ठेवला असता तो खूप वेळ तेवत राहिला, तर या घटनांद्वारेही आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात. म्हणजेच तुमच्याकडे धन येणार आहे किंवा तुमचं धन खर्च होणार आहे, किंवा तुम्हाला एखादी शुभ किंवा अशुभ बातमी मिळू शकते. तर चला दिव्याशी संबंधित महत्त्वाचे नियम आणि मिळणारे शुभ अशुभ संकेत याबद्दल जाणून घेऊया. दिव्याचं महत्त्व. भक्तांनो, दिव्याला हिंदू धर्माच्या प्राचीन आणि सनातन शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिलं आहे. तसेच दिवा लावण्यासंबंधी अनेक महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत. सनातन शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की दिवा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, दारिद्र्य संपवतो आणि घरात सुख समृद्धी आणतो. पण दिवा लावताना अनेकदा लोक सनातन शास्त्रांच्या नियमांचं पालन करत नाहीत, ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचं शुभ फळ मिळत नाही. जर तुम्ही योग्य पद्धतीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला याचे खूपच शुभ परिणाम मिळतील. दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो. तो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. घरात दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते. म्हणजेच दिव्याला क्लेशाचा नाश करणारा मानलं जातं. दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम. सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात रोज दिवा लावा. मंदिरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. सनातन शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की मंदिरात संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो. संध्याकाळच्या पूजेचंही विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. संध्याकाळी दिवा लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. घरात धनाचं आगमन होत नाही आणि खर्च वाढत जातो, ज्यामुळे घरातील लोक नेहमीच दुःखी आणि निराश होतात. ही निराशा दूर करण्यासाठी दिवा महत्त्वाची भूमिका बजावतो. दिवा घराला उजळून टाकतो, तसेच तुमच्या मनातील अंधारही पूर्णपणे नष्ट करतो. पूजा घरात दिवा लावण्याचे नियम. आज आपण घरात दिवा लावण्यासंबंधी महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा, कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये हेही जाणून घेऊया. दिव्याचे विविध प्रकार असतात. कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळांविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही महत्त्वाची माहिती तुम्हा सर्वांनी नक्कीच जाणून घ्यायला हवी, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिवा लावण्याचे फायदे आणि महत्त्वाच्या गोष्टी. सर्वप्रथम भक्तांनो, जर नियमितपणे घरात दिवा लावला गेला तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणातील हानिकारक सूक्ष्म जीव देखील नष्ट होतात. जेव्हा दिवा देवी देवतांच्या मूर्तीसमोर ठेवला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तींवर आदळून घरभर पसरतात, ज्यामुळे घरातील नकारात्मकतेचा नाश होतो. जेव्हा हे किरण आपल्या शरीरावर पडतात तेव्हा आपल्याला याचे अनेक फायदे होतात. या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच शरीरातील रोगांचाही नाश होतो. जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, मनात नकारात्मक विचार येत असतील किंवा तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या पूजा घरात देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा नक्की लावा. जेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तीवरून तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या मनातील सर्व निराशा आणि नकारात्मकता नष्ट होतात. दिवा लावण्याची सर्वोत्तम वेळ. दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 5 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान मानली जाते. संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे घराच्या बाहेर नित्य एक दिवा नक्की लावा. जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अधिक शुभ परिणाम मिळतात. तुम्ही देवासमोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता. फक्त हे लक्षात ठेवा की जर तुम्ही देवाच्या उजव्या बाजूस दिवा लावत असाल तर तुपाचा दिवा लावा आणि डाव्या बाजूस असाल तर तेलाचा दिवा लावा. तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला जातो. दिवा लावण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की दिवा तुटलेला नसावा. देवाजवळ तुटलेला दिवा लावणे अशुभ मानले जाते. तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो तर तेलाचा दिवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो. दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम. पूजेदरम्यान दिवा विझायला नको. असं झाल्यास पूजेचं संपूर्ण फल मिळत नाही. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या कापसाच्या वातीचा उपयोग करा, तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीला उत्तम मानलं जातं. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ रोज एक दिवा लावा.
यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन घरात प्रवेश करतात. लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा इतर एखाद्या वस्तूवर ठेवा. सनातन शास्त्रांनुसार अक्षतावर दिवा ठेवल्याने ऐश्वर्य आणि धनसंपत्ती वाढते. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा ठेवल्याने घरात धनवृद्धी होते, तसेच आरोग्यविषयक समस्या दूर होतात. लक्षात ठेवा की कधीही एक दिव्याने दुसरा दिवा लावू नये. दिवा नेहमी स्वतंत्रपणे लावा, अगदी पूजेच्या वेळी सुद्धा. जर धनाचा अनावश्यक खर्च होत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर उत्तर दिशेला पाण्याच्या भांड्यात दिवा नक्की लावा. यामुळे लक्ष्मी स्थिर राहतात आणि अनावश्यक खर्च टाळला जातो. दिवा लावताना या मंत्राचा जप करावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमोस्तुते दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दनम दीपो हरतु मे पापम संध्यादीपम नमोस्तुते. या मंत्राचा सोपा अर्थ असा आहे: शुभ आणि कल्याण करणारी, आरोग्य आणि धनसंपदा देणारी, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार आहे. सनातन शास्त्रांमध्ये मान्यता आहे की मंत्रजपासोबत दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. वेगवेगळ्या दिशांना दिवा लावण्याचे फायदे. पूर्व दिशा: दिव्याची ज्योत पूर्व दिशेला ठेवल्याने आरोग्य सुधारतं. यामुळे घरातील सदस्यांचं आयुष्य वाढतं आणि घरातून रोग व आजार दूर होतात. पश्चिम दिशा: वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला दिवा लावल्याने मानसिक तणाव दूर होतो. जर कुटुंबातील सदस्यांना मानसिक पीडा असेल तर पश्चिम दिशेला रोज एक दिवा नक्की लावा. उत्तर दिशा: उत्तर दिशा ही धनदेवता कुबेर यांची दिशा आहे. या दिशेला दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. दक्षिण दिशा: दक्षिण दिशेला मृत्यूची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा फक्त मृत्यूच्या वेळीच लावला जातो. दिव्याशी संबंधित संकेत: जर पूर्व दिशेला दिवा लावताना ज्योत अचानक तेजस्वी होऊ लागली तर ते शुभ संकेत समजले जातात. याचा अर्थ रोगमुक्ती किंवा दीर्घकाळ चाललेल्या आजारातून मुक्ती मिळणार आहे. जर दिवा त्वरित विझला तर याचा अर्थ आरोग्याशी संबंधित समस्या किंवा कार्यात अपयश होऊ शकतं. जर उत्तर दिशेला दिवा लावल्यावर ज्योत तेजस्वी होऊ लागली तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे. जर दक्षिण दिशेला दिवा लावल्यानंतर ज्योत विझली तर तो अशुभ संकेत मानला जातो. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.